Welcome friends to my YouTube channel. Enjoy learning with Kulkarni sir. We have seen the first part of the lesson on saying please. You might have watched it, and if you haven't, please watch it. The link is given in the description box. Now we are going to see the next part of the lesson. We have seen the example of liftman in the first part of essay, and writer proves that the bad manners are highly infectious and spoil others' happiness. Writer also wants to say that good manners also spread the happiness to others. On saying please या पाठाच्या पहिल्या भागात आपण एक लिफ्टमनच्या उदाहरणातून बघितले की अशिष्टाचारांची एका वाईट वागणाऱ्या व्यक्तीमुळे इतरांनाही लागण होते व अनेकांचा आनंद हिरावून घेतला जातो. परंतु लेखकाचे पुढे म्हणणे आहे की शिष्टाचार म्हणजेच गुड मॅनर्स हे इतरांनाही आनंदित करतात व त्यांचा प्रसार होतो. रायटर गिव्स अनदर एक्झाम्पल ऑफ गुड मॅनर्स in the next part of essay. It is an example of the polite conductor. He says that by saying this particular conductor polite, I don't want to rebuke other conductors because conductors work in very difficult situation and still they work with good manners. But there are exceptions. Sometimes we meet unpleasant conductors whose chief purpose is to cheat the passengers. They regard passengers as their enemies and try to be honest by loud voice and aggressive nature, but this type is rare. लेखक या बाबतीत एका विनम्र बस कंडक्टरचे उदाहरण देतात. लेखक म्हणतात की या एका विशिष्ट कंडक्टरला विनम्र म्हणून मला इतर कंडक्टर्सला दोष द्यायचा नाही, कारण कंडक्टर्स अतिशय विपरीत परिस्थितीत काम करतात व तरीही ते शिष्टाचार जपतात. परंतु याला काही अपवाद असतात. कधीकधी आपली भेट अशा वाईट कंडक्टरशी होते ज्याचा मुख्य हेतू प्रवाशांना फसविणे हाच असतो. तो प्रवाशांना आपला शत्रू समजतो व मोठ्या आवाजात ओरडून व आक्रमक वागणुकीतून स्वतःला प्रामाणिक सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु अशा प्रकारचे कंडक्टर्स क्वचित आढळतात असेही लेखक पुढे म्हणतो. There is the underground railway company who also manages the bus service. They have set certain standard of polite behavior for their employees. Writer thinks that is a social service which benefits the passengers. एक अंडरग्राउंड रेल्वे कंपनी आहे जी बस सेवाही पुरवते. या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या विनम्र वागणुकीसाठी काही नियम निर्धारित केलेले आहेत. लेखकाच्या मते हे समाजसेवेचे कार्य आहे ज्याचा प्रवाशांना फायदा होतो. Writer tells us about his first meeting with that polite conductor when he jumped onto the bus. But after searching his pockets, he found that he had no money. लेखक या विनम्र कंडक्टरशी झालेल्या पहिल्या भेटीविषयी सांगतो. जेव्हा लेखक एकदा घाई गडबडीत बसमध्ये बसतो व त्याच्या लक्षात येते की आपल्या खिशात पैसे नाहीत. He says that most of the readers must have gone through such experience, and a common reply of any conductor would be, don't play this old trick to me and get off the bus. If the conductor is kind and believes you, still he would tell you to get off the bus. लेखक पुढे असे म्हणतो की अशा विचित्र अनुभवातून अनेक वाचक गेले असतील. अशा वेळी कोणत्याही कंडक्टरचे एक ठरलेले उत्तर असते की ही जुनी युक्ती वापरू नका व बसच्या खाली उतरा. जरी कंडक्टर दयाळू असला व त्याने तुमच्यावर विश्वास ठेवला तरीही तो तुम्हाला बसमधून खाली उतरायला सांगेल. बट वेन ऑथर टोल्ड द पोलाइट कंडक्टर अबाउट दिस सिच्युएशन, द कंडक्टर सेड हिम दॅट ही नीड नॉट गेट ऑफ द बस अँड द कंडक्टर ऑफर हिम द तिकीट फॉर एनिवेअर फ्रॉम बँक टू हाँगकाँग. परंतु लेखकाने पैसे नसल्याचे या विनम्र कंडक्टरला सांगितले तेव्हा तो म्हणाला की तुम्हाला बसमधून उतरण्याची आवश्यकता नाही व त्याने लेखकाला हवे असलेले तिकीट दिले. आफ्टर गिविंग द तिकीट,
writer asked him that where should he send the money, but the conductor replied cheerfully that he will see him someday. त्यावर लेखकाने त्याला विचारले की तुम्हाला पैसे कोठे पाठवू, तर कंडक्टर म्हणाला की पुन्हा आपली कधीतरी भेट होईलच. Luckily, the writer found a shilling in the corner of his pocket and the account was settled, but this action of conductor pleased writer so much. सुदैवाने लेखकाला आपल्या खिशात एक शिलिंग सापडला व त्याने पैसे चुकते केले, परंतु या कंडक्टरची ही कृती लेखकाला खूप आनंदित करून गेली. Few days later, writer's most sensitive toe was trampled by the heavy boots of the conductor when he was reading on the top of the bus. He looked up in some anger and agony, but he found the same good-natured conductor. He said sorry with cheerful face, told that I know these boots are rather heavy, but got them because my own feet get crushed so many times, and now I am treading on others. Hope it didn't hurt you, sir. काही दिवसानंतर एके दिवशी लेखक बसमध्ये बसून वाचन करीत असताना त्याच्या पायाच्या बोटावर कुणीतरी अतिशय जाड बुटाचा पाय ठेवला. त्याच्या बोटाला अक्षरशः चिरडले. लेखकाने वेदनेने व तितक्याच रागाने वर बघितले तर हा विनम्र कंडक्टर त्याला दिसला. त्यावर अतिशय प्रसन्न मुद्रेने या कंडक्टरने त्याची माफी मागितली व म्हणाला की मला माहिती आहे की हे बूट जरा जास्त जाड व वजनदार आहेत, परंतु माझेही बोट अनेक वेळा लोकांनी चिरडले आहेत म्हणून मी हे घालतो व आता मी या बुटांनी इतरांचे बोट चिरडतो. आशा आहे की तुम्हाला फार वेदना झाल्या नसाव्यात. ॲक्च्युली द रायटर वॉज हर्ट, बट द कंडक्टर वॉज सो नाईस टू हिम दॅट रायटर ॲश्युअर्ड हिम ही हॅडंट हर्ट हिम. खरं तर लेखकाला वेदना झाल्या होत्या, पण कंडक्टरचे बोलणे इतके छान होते की लेखकाने त्याला खात्री दिली की मला वेदना झालेल्या नाहीत. आफ्टर दिस इन्सिडेंट रायटर बिगॅन टू ऑब्झर्व द बिहेवियर ऑफ दॅट कंडक्टर whenever he boarded in his bus. Writer found that he was always good-natured to his passengers. He had inexhaustible fund of patience. He always made passengers comfortable. While raining, he always guided the passengers about the place to sit in the bus. With old people, he behaved like their son, and for children, he was as caring as their father. With young people, he behaved with warmth and make them laugh by light joking. या घटनेनंतर लेखक जेव्हा जेव्हा या कंडक्टरच्या बसमध्ये बसायचा तेव्हा तेव्हा तो या कंडक्टरचे निरीक्षण करायचा. लेखकाला असे आढळले की तो नेहमी आपल्या पॅसेंजर्सशी शिष्टाचाराने वागायचा. त्याच्याकडे विनम्रतेचा एक अखंड स्रोत होता, त्यामुळे त्याच्या बसमधील प्रवाशांना आरामदायी वाटायचे. बाहेर पाऊस पडत असेल तर तो पुढे होऊन प्रवाशांना आतमध्ये बसण्यासाठी जागेबद्दल मार्गदर्शन करीत असे. वयस्कर व्यक्तींशी त्याची वागणूक मुलासारखी असायची, तर लहान मुलांशी तो वडिलांप्रमाणे वागायचा. तरुणांशी वागताना त्याच्या बोलण्यात त्यांच्याबद्दल जिव्हाळा असायचा व तो त्यांच्याशी बोलताना हलके फुलके विनोद करून त्यांना हसवायचा. इफ एनी ब्लाइंड मॅन बोर्ड इन हिज बस, he not only set him down safely on the footpath, but called someone in front and wait till he took the blind man safely across the road or round the corner. जर एखादी अंध व्यक्ती त्याच्या बसमध्ये असेल तर तो त्या व्यक्तीला सुरक्षितपणे खाली उतरवत असे. एवढंच नाही तर तो समोरच्या एखाद्या व्यक्तीला बोलवून त्या अंध व्यक्तीला सुरक्षित रस्ता पार करायला लावून किंवा कोपऱ्यापर्यंत सोडायला लावून ती व्यक्ती व्यवस्थित जाईपर्यंत वाट बघत असे. रायटर सेज दॅट द कंडक्टर प्रोड्युस्ड द ॲटमॉस्फिअर ऑफ गुड नेचर अँड काइंडनेस अँड जर्नी विथ हिम वॉज अ लेसन ऑफ नॅचरल कर्टसी अँड गुड मॅनर्स. लेखक म्हणतो की हा कंडक्टर बसमध्ये एक दयाळूपणा व शिष्टाचाराचे वातावरण निर्माण करीत असे व त्याच्याबरोबरचा प्रवास म्हणजे नैसर्गिक सभ्यता व शिष्टाचाराचा एक पाठ असे.
The conductor was doing his work with ease without any difficulty. So, writer says that if bad manners are infectious, the good manners are also infectious. If someone behaves impolitely with us, most of us also become impolite to others, but we cannot be impolite to a pleasant or good natured person. आपल्या वागणुकीमुळे हा कंडक्टर आपले काम अगदी सहजपणे कुठल्याही त्रासाशिवाय करू शकत असे. म्हणूनच लेखक म्हणतो की जर अशिष्टाचारांची लागण होत असेल तर शिष्टाचार हे देखील इतरांमध्ये पसरत असतात. जर कोणी आपल्याशी उद्धटपणे वागत असेल तर आपल्यापैकी बरेच जण इतरांशी उद्धटपणे वागण्याचा मार्ग निवडतात, परंतु आपल्याशी आनंदीपणे व सभ्यपणे वागणाऱ्याशी आपण उद्धटपणे वागूच शकत नाहीत. Writer gives example of famous poet John Keats, who says, "Nothing clears up my spirit like a fine day," means he always felt cheerful when the weather was fine. लेखक या बाबतीत प्रसिद्ध कवी जॉन किट्स यांचे एक वाक्य सांगतो, ज्यात किट्स म्हणतात की माझ्या आत्म्याला प्रसन्न दिवसापेक्षा कुणीही स्वच्छ करू शकत नाही. म्हणजेच त्यांना हवामान किंवा वातावरण प्रसन्न असेल तर प्रसन्न वाटते. गार्डनर सेज दॅट cheerful people came in our way as sunny day and makes us happy. In the same way, the atmosphere in the bus of that polite conductor was always fine and pleasant. His politeness, his good manners makes passengers happy and his work become very easy. So, writer says that politeness is not wasteful but it is a good investment. लेखक म्हणतात की आपल्याला भेटणारे प्रसन्न लोक हे प्रसन्न दिवसाप्रमाणे असतात, जे आपल्या सभोवतालचे वातावरण प्रसन्न करून आपल्याला आनंदित करतात. या प्रकारे या विनम्र बस कंडक्टरच्या बसमधील वातावरण नेहमी प्रसन्न असायचे. त्याची विनम्रता, त्याचे सौजन्य व शिष्टाचार प्रवाशांनाही आनंदित करायचे व त्याचे काम सोपे व सहज व्हायचे. म्हणून लेखक म्हणतात की विनम्रता ही वाया जात नाही, तर ती भविष्यासाठीची एक बचत असते. नाव द बस कंडक्टर इज नो लॉंगर इन द रूट ऑफ रायटर, बट रायटर इज शुअर दॅट ही माइट स्प्रे द चिअरफुलनेस टू अनदर रूट. तो बस कंडक्टर आता लेखकाच्या प्रवासाच्या रूटमध्ये नाही, पण लेखकाला खात्री आहे की हीच प्रसन्नता तो आता दुसऱ्या रूटवर पसरवित असावा. अकॉर्डिंग टू रायटर, सच cheerfulness is necessary in this dull and uncivil world. Writer does not feel apologetic about writing about an unknown conductor. He feels just as William Wordsworth, the famous English romantic poet, could learn lessons from the humble leech gatherer. In the same way, ordinary people too could learn from a man having good temper and kindness. लेखकाच्या मते या उदासवाण्या व असभ्य झालेल्या जगाला अशा प्रसन्नतेची व विनम्रतेची गरज आहे. एक सामान्य कंडक्टरचे उदाहरण देताना लेखकाला अजिबात दिलगिरी किंवा खेद वाटत नाही. ते म्हणतात की विलियम वर्ड्सवर्थ सारख्या महान कवीला सुद्धा एका सामान्य लीच गोळा करणाऱ्या मजुराकडून शिकण्यात कमीपणा वाटत नाही. त्याचप्रमाणे सभ्यता व विनम्रतेचे धडे कुणाकडूनही घ्यायला कमीपणा वाटू नये. जनरली people feel that world war made effect on the behavior of people and it made daily life uncivil, which was sweet earlier. We must get back these civilities to make life kind and easy. सामान्यपणे लोकांची भावना आहे की विश्वयुद्धानंतर जग बदलले, युद्धाचा लोकांच्या वागणुकीवर परिणाम झाला व दैनंदिन जीवन अधिक असभ्य बनत गेले. जीवन पूर्वी सौंदर्यपूर्ण होते. आपल्याला या सभ्यता पुन्हा प्रस्थापित करून आयुष्य सुखी व सहज बनवायचे आहे. लॉ कॅन नॉट रिस्टोर द गुड मॅनर्स. policemen and law are necessary for society, but they can protect us from material or physical attack. The way used by liftmen for restoring good manners
also is not helpful. कायदा समाजात सभ्यता प्रस्थापित करू शकत नाही. पोलीस व कायदा समाजासाठी आवश्यक आहेतच, कारण ते आपले शारीरिक हल्ल्यापासून रक्षण करीत असतात. परंतु लिफ्टमनने वापरलेल्या पद्धतीने सुद्धा आपण सभ्यता प्रस्थापित करू शकत नाहीत. रायटर सेज दॅट द लिफ्टमन कुड टेक रिव्हेंज बाय मोर पोलाइटनेस. बाय दिस पोलाइट नेचर he could have had victory over the rude behavior of a passenger as well as himself. The polite man may lose material advantage, but he always has a spiritual victory. लेखकाचे म्हणणे आहे की लिफ्टमन त्या प्रवाशाचा बदला त्याला फेकून देण्याऐवजी विनम्रतेने देखील घेऊ शकला असता. विनम्रतेच्या माध्यमातून लिफ्टमनने त्या प्रवाशाच्या असभ्य वर्तनावर विजय मिळवला असता. एवढेच नाही तर स्वतःवर देखील विजय मिळवला असता. विनम्र व्यक्ती कदाचित भौतिक फायदा गमावतो, परंतु त्याचा नैतिक विजय होतो. रायटर गिव्स द एक्झाम्पल ऑफ लॉर्ड चेस्टरफील्ड, an English statesman and author. Once he was walking on the street. There was narrow way to walk as the street was muddy. So everyone tried to walk as close as possible to wall. An impolite person came face to face to Lord Chesterfield and refused to get away his way, saying that I never give way to scoundrel. Chesterfield moved away by saying, but I give. This incident shows that revenge could be sweet. या बाबतीत लेखक लॉर्ड चेस्टरफील्ड यांचे उदाहरण देतात, जे एक लेखक व राजकीय नेता होते. एकदा ते रस्त्याने जात असताना रस्त्यावर चिखल असल्यामुळे चालण्यासाठी भिंतीला लागून अतिशय अरुंद जागा होती, ज्यावरून एका वेळी एकच व्यक्ती चालू शकत होता. चेस्टरफील्ड चालत असताना एक उर्मट व्यक्ती त्यांच्या समोरून आला व रस्त्यातून बाजूला होण्यास नकार देत म्हणाला की मी मूर्खांना जागा देत नाही. त्यावर चेस्टरफील्ड म्हणाले की पण मी देतो, व असे म्हणून ते बाजूला झाले. हा प्रसंग दाखवितो की विनम्र शब्दांनीही समोरच्याचा बदला घेता येतो. म्हणजेच चेस्टरफील्ड त्याला मूर्ख तर म्हणाले, परंतु तेही विनम्रपणे. अशा प्रकारे लेखकाने सभ्यता व विनम्रतेचे महत्त्व या पाठाद्वारे सांगितलेले आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.